रताळ्यापासून पुरे बनवणार आहोत. हे रताळा आहे, शिजवून घेतलं होतं कुकरमध्ये आणि त्यानंतर मी ह्याला किसून घेतलं आहे, असं त्याच्या शिरा वगैरे असेल ते काढून घेण्यासाठी. म्हणून त्यानंतर मी 1 चिमूट सुंठ पावडर घेतली आहे आणि बडीशेप पावडर 1 चिमूटभर आहे. थोडं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. थोडं वेलची पूड टाकायची आहे आणि थोडं लावण्यासाठी तीळ घेतलेले आहे. थोडी साखर घेतली आहे, वाटून घेतली. मी साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ पण घालू शकता. आणि आपल्याला जेवढे लागेल 2 वाट्या पीठ आहे, पण जेवढे लागेल तेवढंच पीठ आपण घेणार आहोत. आणि तळणी करता तेल आपण वेलची पूड टाकून घेतली ह्याच्यात. सुंठ आणि थोडीशी बडीशेपची पूड पण आपण टाकून घेतली. जायफळ उगाच जरासं टाकत आहे स्वादासाठी म्हणून. आपण साखरपिठी करून घेतलेली. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ पण घेऊ शकता. आणि आपल्याला थोडंसं मीठ आहे तेही टाकत आहे. आपण ह्या रताळ्याच्या किसाला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. त्याच्यातच पीठ आपण मळणार आहोत. गव्हाचं पीठ पण टाकून घेत आता. जेवढं आपल्याला त्याच्यामध्ये मावेल इतकंच पीठ टाकून घ्यायचं आहे. आपण ह्याला व्यवस्थित याच्यामध्ये मळून घ्यायचं. आपण रताळ्याच्या खिसामध्ये संपूर्ण पीठ असं मळून घेतलं आहे. पाणी न टाकता असं घट्ट मळायचं आहे आणि पुऱ्या आपण लाटून घ्यायचे आहेत. तर आपण असं पीठ मळलं आहे, 5 मिनटं ठेवतो आहे आणि लाटून घेतो. आपण रताळ्याच्या पिठामध्ये मळलेलं गव्हाचं पीठ असं एक उंडा घेतला आहे छोट्या छोट्या आणि वन साईडला थोडंसं पीठ लावलं आहे. आणि मी तीळ लावते. नाही लावलं तरी चालेल, ऑप्शन आहे. खालच्या बाजूला टाकून दिले पाट्यावर आणि अशा रीतीने लाटून घेते. चिरण्या पडतात, काही हरकत नाही. अशा पद्धतीने मी वाटीने काढून घेते. अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते. आपलं तेल गरम झालं आहे, आपण पुरी टाकून तळून घेऊया. आपण अशा पद्धतीने सर्व पुऱ्या लालसर रंगावर तळून घेऊ. रताळ्याच्या गोड पुऱ्या सर्व केलेल्या आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.